जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी. तर आंतरवाली सराटी या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील म्हणजे दादांनी या ठिकाणी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तर या उपोषणाला सुरुवात केली असताना दादांनी सांगितलं होतं की मराठा बांधवांना या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवलं होतं. तर माझी एक छोटी बहीण या ठिकाणी दादाला आज भेटण्यासाठी आलेली आहे. काय नाव आहे दीदी तुझं? कुठून आली आहेस तू? तालुका कळंब, जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधनं या ठिकाणी आमची आलेली बहीण आहे. कोणत्या वर्गात आहे बेटा तू? येतात 4थी मध्ये. मला असं कळालं की पप्पांचं असं म्हणणं होतं की तुझी आज सहल होती, तर तू सहलीला का बरं गेली नाही? म्हणजे बघा माझी बहीण, छोटी बहीण, तिला कळतं प्रायोरिटी कशाला द्यायची. सहल म्हणलं तर या ठिकाणी मुलांच्या म्हणजे मुलांचा खूप आवडीचा विषय असतो. मुलं या ठिकाणी सहलीला जायचं म्हणलं तर आईवडिलाशी भांडत असतात. परंतु माझी छोटी बहीण हिंदवी हिनं या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यासाठी दादांना भेटण्यासाठी सहल बाजूला ठेवली आणि ती या ठिकाणी दादाला भेटण्यासाठी खास आवर्जून या ठिकाणी कळंबवरून आलेली आहे. आणि आमचा छोटा दादा सुद्धा तिच्यासोबत आलेला आहे. दादा काय नाव आहे तुझं? अभिराज पंडित देशमुख. तू कोणत्या वर्गात आहेस? अंगणवाडीमध्ये. पहा, खरंच आमच्या छोट्या छोट्या लेकरांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुझं काय नाव आहे? श्रेया. तू कोणत्या वर्गात आहेस? 4थी मध्ये आहे. तर आज आपण श्रेया आपल्या हिंदवीच्या पप्पाच आहेत का? हिंदवीच्या पप्पासोबत या ठिकाणी आपण आज बोलणार आहोत. तर काय नाव आहे तुमचं? पंडित देशमुख. थोडंसं मोठ्या आवाज. पंडित देशमुख. तुम्ही कळंब म्हणजे कळंबवरनं या ठिकाणी आलेला आहात. तर काय म्हणजे मुलांचा आग्रह असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण फॅमिलीला घेऊन या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी खास करून आलेले आहेत. गेले 6 महिन्याच्या सर्व चळवळीचं म्हणजे व्हिडिओ वगैरे सगळं बघितल्यामुळं हो दादांना भेटण्याची इच्छा होती, ती आज त्यांची पूर्ण झाली. बरं, म्हणजे आज यांचं असं म्हणजे व्हिडिओज वगैरे पाहतात आणि आरक्षणाचा लढ्यात प्रत्येक गोष्ट अपडेट त्यांच्यामध्ये येतात. मग त्यांना असं वाटलं घरच्यांना घेऊन आज दादांना भेटण्यासाठी यावं, म्हणून या ठिकाणी खास करून इथं भेटण्यासाठी आलेले आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे दादांनी जी सकाळी पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. तर माझी सरकारला विनंती आहे, त्याचबरोबर जे आमदार आहेत, विधानसभेचे सदस्य, त्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आता मराठा समाजाचा अंत पाहू नका आणि परत त्याच गोष्टीसाठी या ठिकाणी आंदोलन म्हणजे उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये. आपण जी कमिटमेंट दिलेली आहे, जो शब्द दिलेला आहे, तो शब्द जर या ठिकाणी आपण पाळत असाल तर या ठिकाणी दादांना उपोषणासाठी सुद्धा बसण्याची गरज नाही आहे, म्हणजे गरजच नव्हती. परंतु दिलेला शब्द आपण या ठिकाणी पाळत नाही आहेत, म्हणून या ठिकाणी दादांना उपोषणासाठी बसावं लागतंय. परंतु आजही दादांच्या पाठीमागं सकल मराठा समाज, गरजवंत मराठी या ठिकाणी आजही दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत. ताईंशी या ठिकाणी बोलूयात. काय नाव आहे ताई तुमचं? प्रतिभा देशमुख. तर तुम्ही म्हणजे आग्रह कुणी केला होता? दीदीने केला होता का तुम्ही सुद्धा केला होता? मुलांनी आग्रह केला होता की आमची सहल कॅन्सल करा, पण आम्हाला जरांगे दादांना भेटायला घेऊन चला, म्हणून आम्ही खास दादांना समर्थन देण्यासाठी आलो. दादा आमच्यासाठी गेली 17 दिवस मागच्या वेळेस उपोषण केलं, आता पण ते उपोषणाला बसले. त्याची तळमळ म्हणून आम्ही मराठा समाजाचा सपोर्ट म्हणून सगळे. अगदी बरोबर. म्हणजे त्यांच्या मनामध्ये तळमळ होती की बाबा दादा आपल्यासाठी एवढं करतायत, मग आपल्याला दादाला जाऊन भेटायला काय हरकत आहे. आजी काय नाव आहे तुमचं? तारक. तुम्ही इथंच आहेत का? तारक. दादासाठी खूप मरमर केली, पण दादाला एवढं सरकारने सुटका द्यावा बघा आमची एवढी इच्छा आहे. तारक आजी आहेत म्हणजे पहिल्यापासून या ठिकाणी या लढ्यामध्ये दादांच्या सुरुवातीपासून सोबत आहेत. तर आजींचं एवढंच म्हणणं आहे की दादा जर एवढं या ठिकाणी करत असतील समाजासाठी तर सरकारने थोडासा या ठिकाणी कष्ट लावून एवढे आता लय दादा कष्ट घेतली. बघा म्हणजे आमच्या आजीचं दादाच्या किरणे गेल्या, दादाची आता हे नाही, आता औक्षण नाही. बरोबर आहे. तर आजीचं असं म्हणणं आहे की सरकारने कृपया दादांच्या प्रकृतीला त्रास होईल असं या ठिकाणी कृपया वागू नये. जे दिलेले शब्द आहेत त्या ठिकाणी निश्चितच पाळावेत. तुर्तसा थांबूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा.